हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आलू सँडविच तयार केलेले आहे, ते आज आपण बघणार आहे। चटणी तयार करण्यासाठी आपण कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक चिरून घेतलेले आहे। 1 चमचा चाट मसाला आणि पाणी घालून आपण हे बारीक करून घेणार आहे। बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपण कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। गरम कढईमध्ये 1 ते 1.5 पळी आपण तेल घालत आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी तडतडून भाजून घेत आहे। छोटा 1 चमचा जिरा घालून तोही आपण तेलामध्ये भाजून घेत आहे। कढीपत्त्याची पाने आपण चिरून घेतलेली आहेत, तीही आपण तेलामध्ये भाजून घेणार आहे। 5-6 हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत आणि कांदा चिरून घेतलेला आहे, तोही आपण तेलामध्ये घालून परतून घेणार आहे। एक चमचा अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे, तोही आपण या तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे। यामध्ये थोडीशी हिंग पावडर टाकत आहे। छोटा 1 चमचा हळद पावडर टाकून आपण हे सर्व परतून घेणार आहे। सँडविच तयार करण्यासाठी 6-7 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते मॅश करून घेतलेले आहेत, तर ते आपण बटाटे यामध्ये घालून परतून घेणार आहे। चवीसाठी आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकत आहे आणि परत एकदा हे सर्व आपण परतून घेणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व भाजी आपण एकत्र मिक्स करून परतून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सँडविच तयार करण्यासाठी चटपटीत अशी बटाट्याची भाजी आपण तयार केलेली आहे। सँडविच तयार करण्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहे, तर आपण पहिल्यांदा 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि एका ब्रेडच्या स्लाइसला आपण तयार केलेली हिरवी चटणी लावत आहे। दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला आपण बटर लावून घेत आहे। दुसऱ्या एका ब्रेडच्या स्लाइसला आपण टोमॅटो सॉस लावत आहे। तर असे सँडविच तयार करण्यासाठी आपण ब्रेडच्या स्लाइसला बटर, हिरवी चटणी आणि तयार केलेली आलूची भाजी आणि त्याच्यावरती आपण चीज स्लाइसचे तुकडे लावलेले आहेत। तर माझ्या मुलांना सँडविचमध्ये चीज पण पाहिजे होतं, त्यामुळे बाजारामध्ये जे चीज स्लाइस मिळतात त्याचे तुकडे करून ते आपण सँडविचमध्ये घालून आणि दोन्ही बाजूंनी बटर लावून क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला सँडविच भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी बटर लावून आपण बारीक गॅसवरती सँडविच भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण आलू चीज सँडविच तयार करत आहे। तर पहिल्यांदाही आपण चॅनलवरती सँडविचच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि आज आपण आलू चीज सँडविच तयार केलेले आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।